महाराष्ट्रातील भाज्या याविषयीची जी सिरीज आहे आपली, त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती आहे कारलं. सगळ्यांच्या आवडतीची अशी ही भाजी आहे, हो की नाही? तर हे जे कारलं आहे ते खरंच खूप गुणी आहे. मेन म्हणजे ह्याचा जो कडू रस आहे त्याला तिक्त म्हणतात. तर हा जो रस आहे तो पित्त शमन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्यामुळे ज्या लोकांना खूप जास्त पित्ताचा त्रास वारंवार होत असेल अशा लोकांनी आवर्जून कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे. मग ती कितीही कडू असली तरी ती औषध म्हणून खाल्ली गेली पाहिजे. त्याचबरोबर कारल्याचा जो गुण सांगितलेला आहे तो कृमिघ्न सांगितलेला आहे. म्हणजेच पोटातील जंत असू देत किंवा कुठल्याही प्रकारचा जंतुनाशनाचं काम म्हणून सुद्धा कारल्याचा उपयोग होताना दिसतो. त्यामुळे पोटामध्ये जंत असतील तर अशा वेळेला लहान मुलांना सुद्धा कारल्याची भाजी मधून दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये जी मोस्टली शक्यता असते जंत होण्याची तर ती शक्यता कमी होऊन जाईल. त्याचबरोबर कारलं हे रक्तातील आणि त्याचबरोबर लघवीमधील शर्करा कमी करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे, असा बराच स्टडी करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांनी सुद्धा आवर्जून आठवड्यातून 1 वेळा 2 वेळा त्यांना पॉसिबल होईल तसं कारल्याची भाजी त्यांच्या आहारात जर का ठेवली तर त्यांची रक्त शर्करा जी आहे ती कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होऊ शकते. अशा प्रकारे हे जे कारलं आहे ते खरं तर सगळ्यांनीच सेवन केलं पाहिजे. ज्या लोकांना जुनाट काही त्वचा विकार असतील तर अशा त्वचा विकारांमध्ये कारल्याच्या पानांचा जो रस आहे तो जर का तुम्ही एक्सटर्नली ऍप्लिकेशन केलं, बाहेरून लावण्यासाठी वापरला, तरी सुद्धा त्या तुमच्या स्किन डिसीज मध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झालेली तुम्हाला दिसून येईल. विशेषतः जर का तिथे खूप जास्त प्रमाणात खाज येत असेल तर अशा वेळेला कारल्याच्या पाण्याच्या रसांचा उपयोग चांगल्या प्रकारे होताना दिसून येतो. व्हिडिओतील ही माहिती जर का आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.